नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आज मी तुम्हाला एक मार्केटमध्ये खूप मोठा पॅटर्न फॉलो होतोय. तो मी तुम्हाला दाखवणार आहे, की मार्केट कधीही असं डायरेक्टली बिअरिश मोडमध्ये जात नाही किंवा कधीही डायरेक्टली बुलिश मोडमध्ये जात नाही. पण सध्या मार्केटमध्ये ना एक अल्मोस्ट 1 महिना किंवा 15 ते 20 दिवस झाले एक पॅटर्न फॉलो होते आणि त्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का? तुम्हाला मी एक पॅटर्न दाखवतोय बघा. मार्केट पहिल्यांदा इथे होते, इथने खाली आले. मी याचा कलर थोडासा रेड मध्ये करतो. हे बघा. मार्केट इथे होतं, इथे पहिल्यांदा वर गेलं, पुन्हा एकदा थोडीशी रिकव्हरी गेली, पुन्हा एकदा जास्त खाली. पुन्हा थोडीशी वर गेली, पुन्हा एकदा खाली आलं, पुन्हा थोडंसं वर, पुन्हा एकदा खाली. त्यानंतर बघा इथपर्यंत मार्केट खाली आलं, थोडीशी रिकव्हरी दिली. थोडीशी रिकव्हरी नंतर पुन्हा एकदा खाली. त्यानंतर पुन्हा एकदा रिकव्हरी, त्यानंतर पुन्हा एकदा, त्यानंतर पुन्हा एकदा रिकव्हरी आणि त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा खाली आलेलं आहे. मग असा एक पॅटर्न तुम्ही पाहताय का, की याच्यामध्ये लोअर लो, लोअर लो मार्केट हे बनवत चाललेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, की इथे तुम्ही पाहत असाल, की निफ्टीची जी लेवल आहे 22,900 आणि हा सपोर्ट खूप मोठा आहे निफ्टीला. जसं की तुम्ही इथे पाहू शकता. आता येणाऱ्या टाईममध्ये इथे काय झालंय, विकलीला बघा, विकलीला पण इथे एक शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे किंवा लाँग लेग डोजी सारखा पॅटर्न बनलेला आहे आणि डेलीला पण एक खूप मोठा बेअरिश पॅटर्न बनलेला आहे आणि मंथलीलाही तुम्ही पाहत असाल तर मंथलीला हा खूप मोठा सपोर्ट आहे. मार्केट आता येणाऱ्या टाईममध्ये किंवा मंडेला काय करू शकतं, तर या लेवलला आता पहिल्यांदा मार्केट वर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, गॅप अप, गॅप डाऊन, गॅप अप, गॅप डाऊन असं चालू आहे. आता मार्केट इथं आलं. आता पुन्हा एकदा थोडीशी मार्केट इथे रिकव्हरी देऊ शकतं किंवा हा जो सपोर्ट आहे 22,900 किंवा 23,000, मंडेला आपल्याला काय करायचंय, समजा 23,000चा सपोर्ट हा मार्केटने फ्लॅट ओपन होऊन ब्रेक केला, तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये खूप मोठं टार्गेट डाऊन साईडसाठी मिळणार आहे. ऑलमोस्ट एक 350 पॉईंट्स याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं. 22,780 या लेवलपर्यंत आपल्याला इथे मार्केटमध्ये टार्गेट हे मिळू शकतं. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि ह्या 23,000च्या लेवलच्या खाली ओपन झालं, तर इथे आपल्याला काय करायचंय, लगेच एखादी कॉल साईडची पोझिशन मिळतील का? पोझिशन मिळते याचा अर्थ काय? तर इथे एखादा कॉल साईडसाठी बुलिश पॅटर्न मिळतोय का? 5 मूव्हिंग एव्हरेजच्या वर एखादा बुलिश पॅटर्न क्लोज होतोय का? हॅमर, ड्रॅगन फ्लाय डोजी असेल किंवा बुलिश मार्बोज एक्सेट्रा, हे सगळे पॅटर्न इथं फॉलो होतात आहे का? त्यानंतर आपण इथे एंटर करायचं. कारण की तुम्ही पहा, मार्केट इथे एकदा सपोर्ट घेऊन वर गेले, पुन्हा इथे एकदा सपोर्ट घेतला, वर गेलं, पुन्हा एकदा मार्केट इथे सपोर्ट घ्यायला येऊ शकतं 23,000 लेव्हलच्या या लेव्हलला. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, की मार्केट समजा गॅप डाऊन झाल्याने इथे आले किंवा फ्लॅट ओपन होऊन इथपर्यंत आले. ही लेव्हल खूप महत्त्वाची आहे. 23,985 किंवा 22,985 ते 23,000. 10-15 पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचे. इथं मार्केट पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतं किंवा ही लेव्हल ब्रेक केल्यानंतर मार्केटसाठी टार्गेट आहे 22,772, म्हणजे ऑलमोस्ट एक 200 पॉईंटचं टार्गेट यामध्ये आपल्याला मिळू शकतं. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं किंवा गॅप अप व्हायला लागलं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 22-23,250 याच्या वर गेल्यानंतरच आपण कॉल साईडसाठी विचार करायचा आणि आपलं टार्गेट असणार आहे याच्यामध्ये 23,350. हे आपलं एक 100 पॉईंटचं 100 ते 120-130 पॉईंटचं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. समजा ही लेवल ब्रेक केली, तर त्यानंतर आपलं अपसाईडचं अजून एक टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 23,500. म्हणजे इथून अजून 150 पॉईंटचं टार्गेट आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. आलं लक्षात? सिंपल पद्धतीने मी तुम्हाला अनालिसिस केलेलं आहे. मार्केट सध्या काय करायचं तुम्हाला सांगितलं, की गॅप अप, गॅप डाऊनच्या फेजमध्ये आहे. आता पुन्हा एकदा गॅप अप थोडासा होऊन पुन्हा एकदा मार्केट खाली येऊ शकतं. फ्लॅट ओपन होईल, मी तुम्हाला सांगितलं, जर ही लेवल ब्रेक केली 23,250 तरच आपण कॉल घ्यायचा. समजा मार्केट गॅप अप झालं आणि 23,250च्या वर जर मार्केट ओपन झालं, तर काय करायचंय, त्यावेळेस पहिले 15 ते 20 मिनिटं तुम्ही पाहायचे मार्केट ॲटलीस्ट खाली जायचा विचार करते का वर जायचा विचार करते. ते कशावरनं कळतं आपल्याला, की कोणतं पॅटर्न बनवतात ते. तसं आज मार्केट बघा ओपन झालं. पहिल्यांदा मार्केट गॅप ओपन झालं, त्यानंतर बघा मार्केट किती वेळ साईडवेज राहिलं इथे. त्यानंतर इथे बघा एक शूटिंग स्टार आपल्याला मिळाला आणि बरोबर 5 मूव्हिंग एव्हरेजचा लो ही ब्रेक होत होता. त्यानंतर ट्रेड बघा किती खाली गेला इथनं, ऑलमोस्ट इथपर्यंत, म्हणजे एक 150 पॉईंटचा याच्यामध्ये आपल्याला टार्गेट हे मिळालं. असं इथे बघा हॅमर बनला, हॅमरचा हाय ब्रेक झाला, प्राइस बघा पुन्हा एकदा वर केली.
असे पॅटर्न तुम्ही सिंपल मध्ये सर्च करू शकता. त्यानंतर आता सेन्सेक्समध्ये पण काय झालं, जसं निफ्टीमध्ये पॅटर्न डेलीला बनवलेला आहे शूटिंग स्टार, तसं सेन्सेक्समध्येही बनवला गेलेला आहे आणि तो ऑलमोस्ट विकलीला आहे आणि मंथलीला पण सेन्सेक्स खूप बेरिश मोडमध्ये आहे. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आता, मंडेला मार्केट ओपन झाल्यानंतर फ्लॅट ओपन होऊन समजा 74,380 जे लेवल जर मार्केटने ब्रेक केली, लक्षात घ्या 74,380 जे मार्केटने जर लेवल ब्रेक केली तर आपल्याला ऑलमोस्ट डाऊन साईडला टार्गेट मिळू शकतं 73,200. कुठपर्यंतचं? 73,200. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 1000 ते 1100 पॉईंटचं डाऊन साईडला टार्गेट हे मिळू शकतं. समजा मार्केट गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन झाल्यावर काय करायचंय, ती 74,000ची लेवल आहे, ही गॅप डाऊन होऊन नंतर मार्केट खाली येतं आणि ही लेवल जर ब्रेक करतं तर मग आपण डाऊन साईडला पुन्हा एकदा ट्रेड घेऊ शकतो. मी तुम्हाला 2 सिनेरियो सांगितलं, गॅप डाऊन आणि फ्लॅट ओपनिंग. समजा मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं, फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, एकच मिनिट, 74,820 याच्या वर जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन गेलं तर आपण याच्यामध्ये कॉल साईडला पोझिशन घ्यायची आणि आपलं टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 75,300. म्हणजे ऑलमोस्ट 550-600 पॉईंटचं टार्गेट याच्या इथे आपल्याला इझिली मिळू शकतं. समजा मार्केट गॅप अप झालं 74,800 समथिंग लेवलला झालं किंवा त्याच्याही वर झालं, मार्केट गॅप अप झाल्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही ह्या ज्या लेवल्स ड्रॉ करून ठेवलेले, एकतर या लेवलला जाऊन रेजिस्टन्स घेते का या लेवलला येऊन पुन्हा एकदा सपोर्ट घेते, म्हणजे 74,80ला सपोर्ट घेतोय का 75,300ला रेजिस्टन्स घेते, हे पाहायचं आणि त्यानुसार अकॉर्डिंगली ट्रेड घ्यायचे. सिंपल ठेवा तुम्ही ना, खूप जास्त अवघड अशा याच्यामध्ये पडू नका. एकदम सिंपल ट्रेड असतात, ज्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस छोटा येईल ती स्ट्राईक प्राइस तुम्ही घ्या. असं नका करू की 400-500 पॉईंट लांबचे अजिबात घेऊ नका. याने काय होतं की प्रीमियम डिको होतं आणि त्याने मग तुम्हाला तो बेनिफिट भेटत नाही. सिंपल प्रकारे ठेवा. जर तुम्हाला एंट्री, तुम्हाला असं वाटतं की आज मला एंट्री करायची, समजा इथे राहून गेली तिथे राहून, सोडून द्या ट्रेड. आता इथे बघा, इथे 5 मिनिट्सला तुम्ही पाहू शकता, 5 मिनिट्सला इथे एक ट्रेड बनत होता, 5 मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथे हॅमरी बनला, 5 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोजिंग दिली, इथे तुम्ही एंटर केलं असतं 74,750ला, तर ऑलमोस्ट कुठपर्यंत एक्झिट केलं असतं 74,934. म्हणजे याच्यामध्ये एक 150-200 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इझिली मिळालं असतं इथे. अशा प्रकारचं ॲनालिसिस तुम्हाला रोज किंवा जे मी तुम्हाला ॲनालिसिस देतोय अशा प्रकारचं, हे फक्त सिंपल फॉलो करायचे. आलं लक्षात? ओके, चलो, थँक्यू.